नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा विधवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आता एक असा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो आता ईश्वरीने जो प्लॅन केलेला असतो की बाहेर आता नम्रताला सांगून मात्र त्या हॉटेल मॅनेजरला भेटून नम्रताला सर्व तयारी करायला सांगितलेली असते, परंतु आता त्यांचा तो प्लॅन आहे तर तो फ्लॉप होतो। कारण आता नम्रताला म्हणजे आता आईचा फोन आलेला असतो। आईने सांगितलेलं असतं की आता काही झालं तरी आज मात्र नम्रता तू सुद्धा बाहेर पडू नकोस आणि ईशू अर्णवला सुद्धा कुठेही जाऊन देऊ नकोस, कारण आता माझ्या मनामध्ये अगदी अस्वस्थ आलेली आहे। कारण काहीतरी होणार आहे याची चाहूल मला अगदी मिळत आहे, म्हणून प्लीज कुठेही बाहेर जाऊ नका असे मात्र सुप्रियाने आता ह्या दोघींना सांगितलेलं असतं। आणि नम्रता फोन करून ईश्वरीला हे सर्व सांगते। आता तर ईश्वरी छान असा ड्रेस घालून तेथे आलेली असते आणि सर्वांचे चेहरे इतके खुश असतात, परंतु राकेश, वल्लभरी आणि आता लावण्य यांचा तर इतका जळफळाट होतो। आता राकेश विचार करतो की आता हिच्याकडे ही साडी आली कुठून, आपण तर हिचा जो ड्रेस आहे अर्णवने स्वतः डिझाईन केलेला आहे तर तो जाळून टाकला, म्हणजे हिचं प्रेमच जाळून टाकलं। आता मात्र हिने ही साडी घालून नेसून अगदी आली कुठून असा विचार मात्र राकेश करत असतो। त्यानंतर आता वल्लरी तर शॉक होते, हिच्याकडे ही साडी आलीच कुठून, इतकी सुंदर साडी। कारण आता ईश्वरी आणि अर्णव या दोघांनी आता जो काही तो पिशवीमध्ये ठेवलेला, बॅगमध्ये ठेवलेला जो ड्रेस आहे तर तो काहीतरी चेंज झालेला आहे असं त्यांना वाटतं। आता अगोदर त्यांना शंका येत नाही, पण नक्की काहीतरी आहे, म्हणून आता अर्णव घाईने ईश्वरीसाठी सुंदर अशी मस्त साडी घेऊन येतो। आणि ईश्वरी ती साडीमध्ये इतकी सुंदर दिसत असते, कारण ईश्वरीवर खुलणारी अशी साडी अर्णवने आणलेली असते। आणि ईश्वरी जेव्हा ती साडी नेसून येते तर अर्णव स्वतः आपल्या तिच्या हाताला धरून तिला खाली घेऊन सर्वांच्या समोर येतात। आणि त्याच वेळेस वल्लरी आणि राकेशचा चेहरा अगदी पाहण्यासारखे झालेले असतात। राकेशचा खूपच जळफळाट होत असतो। त्यानंतर मात्र आता नम्रताचा फोन आल्यानंतर नम्रताने असे सांगितल्यानंतर आता ईश्वरीला असं वाटतं की आता काय करायचं, अर्णव सरांना तर आपल्याला खास प्रपोज करायचं होतं, मग आता नक्की काय। आता दोघांचंही सारखं सेम असतं, अर्णवला सुद्धा आता ईश्वरीला प्रपोज करायचं असतं। ईश्वरीसाठी तो आता इतकं छान सरप्राईज प्लॅनिंग वगैरे करतो आणि जे काही आहे ते सरप्राईज ईश्वरीला खूपच आवडते। ईश्वरी आणखीन तसतशी अर्णववर खुश होत जाते आणि चक्क आज तर जो ड्रेस आहे तो ड्रेस पाहून मात्र आता ती इतकी लाजलेली असते आणि चक्क अर्णवच्या मिठीत आलेली असते। आता मात्र ईश्वरी अर्णवच्या पूर्ण जवळ आलेली असते। आज मात्र काही झाले तरी आता अर्णव सरांना प्रपोज करायचं, पण ते कसे करायचे असे ईश्वरी आता ठरवते। त्यानंतर मात्र आता बर्थडेचा केक कटिंग वगैरे झाल्यानंतर सर्वांचा छान असा कपल डान्स होतो। त्यात ईश्वरी खूप सुंदर डान्स अर्णवसोबत करते, त्यातूनच अर्णवला ईश्वरीच्या भावना कळतात। आता ईश्वरी अर्णवच्या कानात सांगते की आज मात्र रात्री आपल्याला डिनर डेटवर न जाता अर्णव सर, मी तुम्हाला एक खास सरप्राईज आहे तर ते घरीच देणार आहे, कारण माझा प्लॅन होता तो फ्लॉप झाला आणि आता स्पॉईल झाल्यामुळे मी दुसरा प्लॅन केलेला आहे। आज आपल्या रूममध्येच अगदी मी तुमच्यासाठी खास असं सरप्राईज ठेवलेलं आहे। आता ईश्वरीने ठरवलेलं असतं की आता अर्णवला रात्रीच आपण म्हणजे सरप्राईज द्यायचं, कारण आपण अर्णवच्या खूप अगदी जवळ तर येणारच आहोत। अर्णवला आपलं प्रपोज केल्यानंतर आपण तर एक होणारच आहोत, म्हणून आता बर्थडेची रात्र आपण सुहाग रात्र साजरी करायची असे आता ईश्वरी ठरवते। आता अर्णव खूप खुश असतो। अर्णव म्हणतो की आता रूममध्ये ईश्वरी मला सरप्राईज देणार आणि ते पण नाईटला, म्हणजे नक्कीच काहीतरी खास असेल, म्हणून आता अर्णव खूप छान तयार होतो। आणि त्या अगोदर आता ईश्वरी आणि अर्णव या दोघांना एकत्र पाहून आता ह्या राकेशचा खूप जळफळाट होत असतो। त्याला असं वाटतं की नक्की आता ह्या दोघांना एकत्र आपण पाहतो ते आता एकमेकांच्या खूपच जवळ येत आहे। आणि ह्या दोघांचा कपल डान्स आता ह्या अर्णवने तिच्यासाठी इतकं छान प्लॅनिंग केलं आणि ईश्वरी तर अर्णवच्या खूप जवळ जात आहे, कारण एकमेकांच्या मिठीत येऊन त्यांनी आता एकमेकांसोबत डान्स तर आज केलेला आहे। आणि ईश्वरी सगळ्यांच्या समोर आज अर्णवला येथे आय लव्ह यू सुद्धा म्हटली। त्यामुळे मात्र आता मला असं वाटतं की नक्की आज हे दोघं एकत्र येतील। त्या अगोदर आपल्याला काहीतरी प्लॅनिंग करावे लागेल। आज जो काही लावण्याला हाताला धरून
आपण त्या लावण्याला अगदी आपला प्लॅनचा भाग बनवून तिच्यावरच आता आपला प्लॅन उलटवला आणि जो ड्रेस आहे तो स्वतः मी जाळला, म्हणजे ईश्वरीचं प्रेम जाळलं. आज मात्र मी ह्या अर्णवला नाही सोडणार. काही झाले तरी अर्णवला मी ईश्वरीच्या रूममध्ये पोहोचूनच देणार नाही. त्यासाठी मात्र राकेशची धडपड सुरू असते. राकेशला असं वाटतं की आज अर्णवला काय करू आणि काय नाही, परंतु आता त्या अगोदरच अर्णव हा राकेशला धमकावतो. आता तो राकेशला म्हणत असतो की हे बघ, तू कितीही प्रयत्न कर, आज मात्र तू आता हा बर्थडे, आता तुला असं वाटत असेल की बर्थडेचं ईश्वरीला सरप्राईज मी दिले आणि त्यात म्हणजे तुला ते द्यायचं असेल आणि त्यामुळेच मात्र तू आता तो ड्रेस आहे तर तो ड्रेस लपवला असेल, नक्कीच तूच यामागे तुझं कारस्थान असेल. राकेश अगदी शांतपणे ऐकून घेतो आणि म्हणतो की वा, खरंच तू तर एकदम राईट ओळखलंस. कारण आता जे काही तू ईश्वरीपर्यंत पोहोचण्याचा आणि ईश्वरीचा होण्याचा प्रयत्न करत आहे तो कधी मी सक्सेसफुल नाही होऊन देणार. कारण मिस इंदोर ही आहे ना, तर ती माझी होती. इंदोरी जिलेबीला मी कधीही तुझं नाही होऊन देणार. अर्णव म्हणतो की बघूयात की काय होतं. तेव्हा आता अर्णव ईश्वरीच्या रूममध्ये गेल्यानंतर ईश्वरीने छान अशी रूम सजवलेली असते. अगदी सगळं काही व्यवस्थित केलेलं असतं आणि इतका छान माहोल अगदी बनलेला पाहून अर्णव खूप खुश होतो. ईश्वरी आता अर्णवला म्हणते की सर, हे छोटंसं सरप्राईज तुमच्यासाठी, म्हणून ईश्वरीने छान असं एक छोटंसं अगदी सरप्राईज अर्णवला दिलेलं असतं. अर्णव ते सरप्राईज बघून खूप खुश होतो. तेव्हा आता ईश्वरी अर्णवच्या खूप जवळ येते आणि अर्णवला पुन्हा आय लव्ह यू म्हणून ती मिठी देते. आता अर्णव ईश्वरी एकमेकांच्या मिठीत असतात. आता ईश्वरीने आय लव्ह यू सुद्धा बोललेला आहे, म्हणजे नक्की ईश्वरी आपल्या प्रेमात आहे हे अर्णव ओळखतो. आणि आता ईश्वरी म्हणते की हे बघा सर, मला कित्येक दिवसापासून तुम्हाला हेच सांगायचं होतं की मी तुमच्या प्रेमात आहे आणि कसं मी तुम्हाला प्रपोज करू. जे प्रपोज मला करायचं होतं त्यासाठी मी खास प्लॅनिंग केलं होतं, परंतु आता नमुताईचा कॉल आला होता आणि नमुताईच्या कॉलवर मात्र आईने हे सांगितलं की कुठेही बाहेर जाऊ नका, कारण तिच्या मनाला खूप अस्वस्थ काहीतरी घडणार आहे याची चाहूल लागलेली होती. म्हणून आता मी कुठेही बाहेर गेले नाही. आणि सर, मला तुम्हाला प्लॅनिंग जे काही आहे ते सरप्राईज प्लॅनिंग मी तुम्हाला नंतर देईल, परंतु आज आपल्या आयुष्याची नव्याने सुरुवात असेल. आज मी तुमच्याबरोबर आयुष्य सुरुवात करायला तयार आहे, त्यासाठी माझी तुम्हाला परमिशन आहे. अर्णव म्हणतो की ईश्वरी, मी सुद्धा या क्षणाची अगदी आतुरतेने वाट पाहत होतो. मला सुद्धा अगदी तुझ्या मनातील जाणून घ्यायचं होतं, तेव्हा मी तुला माझ्या मनात काय आहे हे सांगणार होतो. ज्या दिवशी तू मला हे म्हटली होती की आता हे नातं फक्त माझ्यासाठी नाही, तर आता हे म्हणजे मला दाखवण्यासाठी हे नातं होतं. तू जे काही म्हटली होती त्याप्रमाणे मी वागत आलो होतो. माझ्या मनात तुझ्याविषयी खूप भावना प्रेमाच्या अगदी ओसंडून वाहत होत्या, पण ज्या दिवशी तू मनाने तयार होशील त्या दिवशी मी ठरवलं होतं की त्या दिवशी तू माझी होशील आणि मी तुझा होईल. आज मात्र ती वेळ आली आणि खास म्हणजे आज तुझा बर्थडे आहे. इतका छान दिवस असताना आज आपण एकत्र येत आहोत, म्हणून ईश्वरी आणि अर्णव खूप खुश असतात. त्यानंतर मात्र आता इकडे राकेशचं तर खूपच जळफळाट होत असतो. त्याच्या जीवाला काही शांतता मिळत नसते, म्हणून तो घाईने वल्लरी मामीकडे येतो. आणि आता वल्लरी मामीकडे आल्यानंतर तो वल्लरी आणि राकेश एकमेकांशी बोलत असतात, परंतु आता मामा मात्र यांचं सगळं काही बोलणं ऐकतो. मामाला आता नक्की कळतं की आता राकेश आणि वल्लरी एकमेकांना मिळालेले आहे. तर त्यानंतर आता इकडे नम्रता ही म्हणजे टेन्शनमध्येच असते. नक्की आता ईश्वरीला तर अर्णव सरांना प्रपोज करायचं होतं, मग नक्की ईशूने काय केलं असेल, म्हणून ती आकाशला फोन करून विचारते. आकाश आणि नम्रता एकमेकांशी छान असे गप्पा करतात आणि गप्पा करता करता आकाश म्हणून जातो की अगं नम्रता, तू काही काळजी करू नकोस, ईश्वरी आणि अर्णव हे दोघं एकदम अगदी मजेत आहे आणि दोघांनी आता एकमेकांच्या खूपच जवळ येण्याचा निर्णय घेतलेला आहे. आज तर अर्णवने ईश्वरीसाठी इतकं छान असं ड्रेस डिझाईन केलेला होता आणि तिला तो गिफ्ट दिला. दोघं इतके खुश दिसत होते, परंतु नम्रता, यावेळेस मात्र तू येथे असायला हवी होती, पण नाही अगं, तू खूप मिस केलं असेल. यावर तर नम्रता म्हणते की हो ना, परंतु आईने मला असं सांगितल्यामुळे मी नाही येऊ शकले. आकाश म्हणतो की हे बघ, ईश्वरी आणि आता दादाने एकमेकांना प्रपोज केलं तर आपली स्टोरी कुठपर्यंत,
आता मला सुद्धा नम्रता तुला माझ्या मनातील सांगायचं आहे. नम्रता तर लाजते. नम्रता म्हणते की आकाशजी तुम्ही काय बोलतात. आता आकाश म्हणतो जे माझ्या मनात आहे ते मी बोलतो. तर आता नम्रता लाजते आणि बाय करून लगेच फोन ठेवते. त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या आणि अर्णव दोघं एकमेकांकडे पाहत असतात आणि आता ऐश्वर्या आणि अर्णवची बर्थडेच्या दिवशी सुहागरात्र अगदी दणक्यात साजरी होते. त्यानंतर मात्र छान असे गेम खेळले जातात आणि आता गेम खेळून मात्र अर्णव आणि ईश्वरी आपली सुहागरात्र अगदी दणक्यात साजरी करतात. कारण आज अर्णवच्या मनातील प्रेम ईश्वरीने ओळखलेलं असतं आणि ईश्वरीच्या मनातील प्रेम मात्र अर्णवने ओळखलेलं असतं. म्हणून आता दोघे खूप एकत्र येतात आणि अगदी रोमॅन्टिक होऊन एकमेकांबरोबर आता आपल्या नवीन जीवनाची सुरुवात करतात. आणि यात लावण्य आणि राकेशचा खूप जळफळाट होत असतो. तर आता अर्णवसमोर मात्र राकेशने हा ड्रेस कसा जाळलेला आहे आणि आता राकेशने हा ड्रेस जाळलेला आहे याचं एक सत्य अर्णवसमोर कसं येतं आणि अर्णव मात्र राकेशला कसा धडा शिकवितो हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.